श्री स्वामी समर्थ. ओम विष्णवे नमः. उद्या गुरुवार, अधिक महिन्यातील गुरु पुष्यामृत योग. तर गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय, अमृत योग म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय आणि हा योग गुरुवारी आल्यानंतर विशेष महत्त्व का असतं आणि का या दिवशी दीपदान, दानधर्म आणि काही सेवा करायच्या असतात त्याबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय, तर पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रामधलं एक नक्षत्र आहे. ते गुरुवारी आल्यानंतर त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं, कारण गुरु ग्रह हा आहे देवादिदेवांचा अधिपती. देवांचा जो अधिपती आहे गुरु आहे तो गुरु ग्रह बृहस्पती. आणि त्या दिवशी गुरुवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्याला म्हणतात गुरु पुष्यामृत योग. आता चंद्र या दिवशी कर्क राशीत विराजमान आहे, म्हणजे चंद्र आपल्या स्वगृही आहे. त्यामुळे आपण जे निर्णय घेणार, ज्या काही सेवा करणार त्या ह्या दिवशी खूप फलप्रद मानल्या जातात. नवीन कामाची सुरुवात, कपडे खरेदी, दागदागिने खरेदी किंवा इतर काही व्यवसायासंबंधी खरेदी विक्री ह्या दिवशी केल्याने शुभ फळ मिळते असे ग्रंथात लिहिलेले आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे गुरु पुष्यामृताच्या दिवशी ते आपण जाणून घेऊया. तर अधिक मास आहे, त्यामुळे आपण भगवान विष्णूंची आणि स्वामी महाराजांची काही विशेष सेवा करत आहोत, जसं की सत्यनारायण, गुरुचरित्र आणि इतरही काही सेवा विष्णूंच्या ज्या प्रिय सेवा आहेत त्या आपण ह्या दिवशी करत आहे ह्या मासामध्ये. तर त्यातच एक तुम्हाला सेवा करायची आहे जी अत्यंत दुर्लभ आणि पुण्य फल मानली जाते. आणि या दिवशी तुम्हाला आपल्या ईशान्य कोपरे, जो आपल्या घराचा ईशान्य कोपरा आहे त्यामध्ये एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा, कोणता मंत्र म्हणून लावायचा आणि दिवसभरातून कधी लावायचा त्याबद्दल जाणून घेऊया. तर ईशान्य कोपरा, आपला जो घराचा ईशान्य कोपरा असतो तो देवांचा मानला जातो. म्हणजे ईशान्य हा देवाचा, अग्नेय हा अग्निदेवाचा, नैऋत्य हा पूतना राक्षसनीचा आणि वायव्य कोपरा हा वायुदेवाचा मानला जातो. ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हा दिवा का लावायचा आहे, तर ईशान्य कोण हा देवांचा अधिष्ठित मानला जातो. देवांचं स्थान यामध्ये असतं आणि त्यामुळे इथे लावलेला दिवा हा आपला 33 कोटी देवांना समर्पित असतो. एक दिव्याची ताकद आणि एक दिव्या हा इतका महत्त्वपूर्ण आहे की 33 कोटी देवांपर्यंत तो पोहोचणार आहे. फक्त त्याची पद्धत आहे आणि विशिष्ट असा मंत्र म्हणून तुम्हाला तो लावायचा आहे. ह्या दिवशी तुम्हाला काही सेवाही करायच्या आहेत. आणि कारण हा योग जो आहे तो अक्षय योग आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं आणि अमृत योग म्हणजे दुग्ध शर्करा योग. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही विशेष काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये आहे देवीचं जे संस्कृत श्रीसूक्त आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला आपला जो ईशान्य कोण असेल तुमच्या घराचा त्यामध्ये तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. निरांजन मातीचा जर दिवा असेल तर अत्यंत शुभ, मातीचा नसेल तर स्टीलचा इतर कोणताही घेतला तरी चालेल, पण मातीचाच लावा, कारण हा उपाय आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे. तर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गावरान तूप वापरायचं आहे, तेल नाही. गावरान तुपाचा दिवा तुम्हाला ईशान्य कोणमध्ये लावायचा आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर देवीचा जो कमलात्मक मंत्र आहे लक्ष्मीचा. कारण बघा, गुरु पुष्यामृत योगावर जी काही सेवा करतो आपण ती सर्व लक्ष्मी प्राप्तीसाठीच असते आणि लक्ष्मी तिथेच असते जिथे नारायण आहेत. म्हणून लक्ष्मी नारायण या दोन्हींचीही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. कारण जिथे नारायण आहेत तिथे लक्ष्मी येणारच. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा कमलात्मक मंत्रपठण करायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा मंत्रपठण करायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता, तर ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. आणि संस्कृत जे श्रीसूक्त आहे तेही नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. हा मंत्र तुम्हाला किती वेळा म्हणायचा, तर कमळगट्ट्याच्या माळेवर 108 वेळा, म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. म्हणजे
हे कमलात बसलेले कमलवासिनी तुझे जे कमलचरण आहेत त्याचा प्रसाद म्हणून तू आमच्यावर कृपा कर, असं म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे. विष्णूंचा मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः किंवा विष्णूंचा जो सहस्र मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम नमस्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिशोर्भावे सहस्रनामे पुरुषा शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हा जो मंत्र आहे तोही तुम्हाला म्हणायचा आहे. एक 5 मिनिटाची सेवा आहे, पण ही सेवा अत्यंत दुर्लभ आणि हा योगही अत्यंत दुर्लभ आलेला आहे. ह्या दिवशी दिवसभरात तुम्ही ही सेवा करायची आहे आणि दीपदानही या दिवशी तुम्हाला करायचं आहे. कोणत्याही मंदिरात मातीचा दिवा असू द्या नाहीतर कोणताही दिवा असू द्या, तो तुम्हाला मंदिरात दान करायचा आहे. दीपदानाला खूप महत्त्व आहे. ज्या वेळेला आपण दीपदान करतो त्यावेळेला आपण आपली वंशवृद्धी करतो आणि आपल्या घरावर जे काही येणारे अरिष्ट संकटे असतात हे आपण हे दीपदान केल्यानंतर नष्ट करतो. दीपदानाला इतकं महत्त्व आहे. दीपदान कसं करायचं तर एक मातीचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा, तेल किंवा तूप घ्यायचं आणि जी काही वाती असतात त्या घ्यायच्या आणि त्या तुम्हाला मंदिरात जाऊन प्रज्वलित करून तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवून यायचा असतो. हे झालं दीपदान. दीपदानामुळे आपलं जीवनातील अडीअडचणी आणि संकटे दूर होतात. तर हे दीपदानही तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची पण सेवा करायची आहे. जसं की आपण अभिषेक करतो, तो अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळेला श्री सूक्तम पठण करायचं आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रही तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला ह्या दिवशी पठण करायचं आहे. गीतेचा अध्याय जमत नसेल तर गीतेची जी नावे आहेत तीही तुम्हाला पठण करायची आहेत. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्त गेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवाग्नी, भयनाशिनी ही जी गीतेची नावे आहेत तीही तुम्हाला या दिवशी पठण करायची आहेत. जी काही सेवा करणार आहोत ती भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामी महाराजांची तुम्हाला या दिवशी करायची आहे. सकाळी एक उपाय आहे तोही नक्की करा. काय करायचं आहे तुम्हाला पाण्यामध्ये थोडीसं गोमित्र, हळद टाकून आपल्या घराचा जो उंबरठा आहे तोही तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला श्रीम नमः असं नाव लिहायचं आहे. जिथे आपला पाय पडणार नाही, आपण घरात प्रवेश करताना आपल्या उंबऱ्याचा जी उजवी बाजू आहे तिथे तुम्हाला हा ओम श्रीम नमः हा मंत्र लिहून तिथेही तुम्हाला सकाळी दिवा लावायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावर ज्या वेळेला आपण सकाळी उठतो, आंघोळ करतो, त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा इथे लावायचा आहे आणि जो ईशान्य कोणमध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे तो तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात लावायचा आहे. मंत्र आणि सेवा नीट लक्षात ठेवा आणि नक्की ही सेवा करून बघा. यासाठी कोणताही खर्च नाही आणि फार जास्त वेळही नाही. अगदी 5-10 मिनटात तुम्ही ही सेवा करू शकता. गुरुवारी तर आपण हळदीचं लेपन उंबऱ्याला करतोच, तर त्याबरोबर तुम्हाला फक्त हा मंत्रही तेथे म्हणायचा आहे. सेवा नक्की करून बघा आणि अनुभव स्वतःने सेवा केल्याशिवाय अनुभव मिळत नाही. त्यामुळे आपण ही सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या. कारण अतिदुर्लभ असा गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवार हा स्वामी भक्तांचा आणि स्वामी महाराजांचा प्रिय वार आहे. त्यामुळे नक्की ह्या दिवशी सेवा करा. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो. महाराज तुमच्या सर्व अडीअडचणी दूर करो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.